नमस्कार. 2-3 दिवसासाठी मी गावाला गेले होते. गावचं जागरण गोंधळ होतं, तर खूपच आम्ही तिथे मजा केली. पण माझे व्हिडिओ मात्र बनवायचे राहून गेलेत. तर मी आल्या खरं तर सांगू तुम्हाला 11-11:30 वाजलेत. पण ते आपलं रोजचं काम केल्याशिवाय चैन पडत नाही तसं आहेच. प्लस मला बाहेरचं खायला जास्त आवडत नाही, म्हणून मी घरीच काही ना काही किती वेळ झाला तरी बनवत असते. तर इथे मी बोंबील भाजून घेतले, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याचं पाणी न घालता जाड असं एक वाटण करून घेतलं. एक साईडला भातही लावला होता आणि एक साईडला कांदाही चिरून घेतला आणि आपल्याला एक्स्ट्रा जो लसूण लागणार आहे तोही सोलून घेतला. कितीही घाई असली तरी हा पटकन होणारा पदार्थ आहे, तर तुम्ही नक्की करून बघा आणि सेम टाईमला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी तेलावर भरपूर कांदा आणि लसूण हे घालून घेतलं आहे. लसूण ठेचून घेतलेलं आहे. तर हे सगळं परतवून घ्यायचं आहे. परतताना ह्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा चांगला परतून होईल. पण आपल्याला फारही मऊ करायचा नाही आहे कांदा, थोडा असा चरचरीत चांगला लागतो. तर आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे, म्हणजे बोंबील, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा जो ठेचा बनवून घेतला आहे तो ह्या कांद्यावर परतवायचा आहे. तर तो सगळा मी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित परतवून घेणार आहे. ते परतून झालं की मग त्यामध्ये आपण जो भात केला आहे तो मोकळा करून घ्यायचा आणि थोडा थोडा क्रमाक्रमाने तो घालायचा. नाहीतर मग एकत्र घातलं तर तो मिक्स चांगला होणार नाही आणि खूप जास्त भात झाला तर बोंबिलाची जी टेस्ट आहे ती त्याला लागणार नाही. म्हणून आपल्याला मावेल तसं तसं त्याच्यामध्ये घालत जायचं आहे. तर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल हेही मला नक्की कळवत राहा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर बिलकुल विसरू नका. हे पहा, माझा छान असा भात तयार होतो आहे. तुम्ही विश्वास करा, हा भात करून बघा. आपण जसं ओल्या बोंबिलाचं कालवण केल्यावर टेस्ट येते तशी याची टेस्ट लागते, अगदी सेम टू सेम. गरम गरम भाताबरोबर दुसरं काहीही घ्यायची गरज नाही, अगदी पापड वगैरे काहीच घ्यायची गरज नाही. इतका तो टेस्टी लागतो. त्यातला लसूणही छान लागतो आणि बोंबिलाचा पूर्ण त्याचा जो स्वाद आहे तो भाताला लागतो, तर खूपच टेस्टी लागतो. तर कसा वाटला आजचा भात सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. उद्याच्या भागात भेटूया. तोपर्यंत इथेच थांबते. चला तर या जेवायला. एन्जॉय.